आमदार निलेश राणे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत या ठिकाणी करणार आहोत. निलेशजी, ज्या प्रकारे आपण पाहतोय की आता अधिवेशन सुरू झालेलं आहे, मात्र या अधिवेशनापूर्वी आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं गेला होता. तिकडे प्रचार सभा झाल्या होत्या, अनेक आरोप सुद्धा केले होते आणि आता मैत्री साधारणतः पाहायला गेलं तर मोठ्या भावाप्रमाणे भेट सुद्धा झाली आहे. काय याचा अर्थ घ्यायचा, काय सांगा? मी निवडणुकीमध्ये पण म्हटलं की सन्माननीय चव्हाण साहेब माझ्या मोठ्या बंधूप्रमाणे आहेत. जे काही विषय होते ते मी निवडणूक आयोगासमोर ठेवलेले आहेत. रिट पिटिशन फाईल केलेलं आहे. आता त्याच्यावरती जो काही निकाल येईल त्याच्यासाठी आम्ही सगळे थांबलेलो आहोत. पण व्यक्तिगत किंवा पर्सनल माझा आणि चव्हाण साहेबांचा कसलाच वाद नाही, कधीच नव्हता. तुमच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. साधारणतः या ठिकाणी पाहायला गेलं तर तुम्ही अनेक प्रकार समोर आणले, उघडकीस आणले आणि या सगळ्यामध्ये ज्यांच्याकडे पैसे सापडले ते मात्र अजूनही बाहेर आहेत. तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला, याकडे कसं पाहिजे? मी तेव्हाही जे म्हटलं होतं की जिथे बॅग पकडली गेली तिथे काही झालं नाही, पण उलट ज्यांनी पकडून दिली त्याच्यावर केस झाली. तर हे कुठे ना कुठेतरी लोकांना एक समजलं जे काही त्यांना समजायचं होतं ते. आता निवडणुकीच्या निकालापर्यंत बघू काय होतं, पण ती केस झालेली आहे. आता माझ्यावर FIR झालेला आहे. आता मी कोर्टात गेलेलो आहे. एक शेवटचा प्रश्न सर, निकाल येणं बाकी आहे, मात्र जे आरोप तुमचे बंधू नितेश राणे यांनी म्हटलं होतं की निलेश राणे यांनाच टार्गेट केलं जात आहे, तेच बोलत आहे, इतर शिवसैनिक का बोलत नाही, या आरोपांमध्ये तथ्य आहे का? नाही, माझ्यावर जे काही झालं तर मीच बोलणार ना. ज्या काही घटना घडल्या त्या माझ्या सोबत घडल्या, माझ्या मतदारसंघात घडल्या, तर मला बोलणंच भाग होतं. तर आणि ते मी बोलत गेलो. धन्यवाद.